रामकृष्ण हरी. नमस्कार. कसे आहात? नक्कीच तुम्ही स्वस्त आणि मस्त राहणार आहात. मी रंजना मराठमोळी शिवणकलामध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण इथे एक ब्लाऊज शिवून घेणार आहोत. तर बघा, बरेचदा आपण ब्लाऊजचा अस्तर आणि ब्लाऊज पीस हे कट केल्यानंतर संपूर्ण टिप टाकून जॉईंट करून घेतो. तसं न करता इथे कमीत कमी टिपमध्ये आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक कसं जॉईंट करून घ्यायचं आहे आणि कमीत कमी शिलाईमध्ये आपल्याला पूर्ण ब्लाऊज शिवून रेडी करायचं आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, तरच ते लक्षात येईल. तर बघा, आपण इथं जे अस्तर आहे आणि जे मेन फॅब्रिक आहे ते अलग अलग लावून घेतलेलं आहे. कटोरीचे पार्ट कटोरी आणि साईड पार्ट लावून घेतलेलं आहे. तर चला मग सुरुवात करूया साईड पार्टपासून. तर बघा, आपण कटोरीच्या साईड पार्टला अस्तर आणि मेन फॅब्रिक ठेवून टीप देऊन घेतली. बघा, या ठिकाणी पूर्ण आपण टीप देऊन घेतलेली नाही, फक्त एका साईडने टीप देऊन घेतलेली आहे. आता बघा, आपण कटोरीचा जो अस्तर कट केलेली कटोरी आहे ते आणि मेन फॅब्रिक जॉईंट करून घेत आहोत. तर बघा, थोडंसं इथं मेन फॅब्रिक थोडं एक्स्ट्रा ठेवलेलं आहे. तसं न ठेवता जितकं आपण मेजरमेंटनं कटोरीचा अस्तर कट केलेला आहे त्याच मापाने आपण मेन फॅब्रिकसुद्धा कट करून घेऊ शकतो. तर बघा, मग इथं राहिलेला जास्तीचा कपडा मी कट करून घेतलेला आहे. हा माझा आधीच कट करून ठेवलेला ब्लाऊज होता. तर बघू शकता, आपण खालच्या साईडने जिथे आपण टक्स टाकणार आहोत त्या साईडने आपण कोणतीही टीप टाकून घेतलेली नाही. तर बघा, ओपन भाग आहे तो. तर आता आपण लगेच कटोरीचा टक्स देऊन घेणार आहोत. दोन्ही साईडला पण आपण जितका आपलं ब्लाऊजच्या मेजरमेंटनुसार टक्स पॉईंट देऊन घेतला आणि तिथून टीप टाकून घेतली. बघा, कटोरीचा टक्स हा खूप महत्त्वाचा असतो. कटोरीचा टक्सच आपल्या कटोरी परफेक्ट किंवा चपटी हे ठरते. तर म्हणून कटोरीचा टक्स हा व्यवस्थित द्यायचा आहे. तर आता लगेच आपण कटोरी जॉईंट करून घेत आहोत. साईड पटला न काही कुठं ओढता खेचता आपण व्यवस्थित कटोरी लावून घ्यायची आहे. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये एकदम व्यवस्थित सैल हाताने कटोरी लावून घ्यायची आहे. दुसऱ्याही पार्टला सेम त्याच प्रकारे आपण कटोरी लावून घ्यायची आहे. कुठेही ओढताण करायचं नाही. बघू शकता. आणि इथे बघा, शिलाई मशीनचा धागा न कट करता आपण पलटी करून लगेच दुसरीसुद्धा टीप देऊन घ्यायची. तर बघा, आपले इथं दोन्ही पार्ट रेडी झालेले आहेत. आता इथं थोडासा माझा धागा निघाला होता, जिथून आपली अर्धी टीप राहिलेली होती तिथून कंटिन्यू टीप देऊन घ्यायची आहे. तर बघू शकता, आता ही कटोरी रेडी झालेली आहे. आता क्रॉसपट्टी आली. क्रॉसपट्टी जितकी आहे तितकाच आपला वरचा पार्ट रेडी झालेला आहे. म्हणजे कटोरीचा टक्स देऊन परफेक्ट रेडी झाला आहे. जितकं क्रॉसपट्टी आहे तितका वरचा पार्ट आपला तयार झालेला आहे. तर बघा, आता आपण लगेच जिथं आपण कटोरीचा टक्स टाकून घेतला होता तिथं डबल टिप देऊन घेतली, जेणेकरून आपला टक्स तो नंतर उकलायला नको म्हणून. आता बघा, जो टक्सचा पोर्शन आहे तो मधोमध आज फोल्ड जिथं इथं व्हिडिओमध्ये दिसते तसं करून एक टिप टाकून घ्यायचे. त्यामुळे काय होतं की आपली कटोरी गोलाकार आणि येते पण अंगात घातल्यानंतर सुद्धा परफेक्ट बसणार आहे. बघू शकता, इथं कटोरीचा शेप किती छान आलेला आहे. सेम दुसरी कटोरीसुद्धा तशीच करायची आहे. जो आपण टक्स दिलेला पोर्शन आहे तो मधोमध फोल्ड करायचा आहे आणि तिथे एक टीप टाकून घ्यायची आहे. तर बघू शकता, आपल्या कटोरीचा पफ एकदम परफेक्ट आलेला आहे. दोन्ही पार्ट परफेक्ट रेडी झालेले आहेत. तर आता क्रॉसपट्टी लावून घ्यायची आहे. अस्तरच्या साईडने अस्तरची क्रॉसपट्टी ठेवायची आहे आणि मेन फॅब्रिकच्या साईडने मेन फॅब्रिकची क्रॉसपट्टी ठेवून आपल्याला जॉईंट करून घ्यायची आहे. तर इथंही आपण कुठेही क्रॉसपट्टी ओढायची किंवा खेचायची नाही. एकदम सैल हाताने एका सरळ टिपमध्ये ती लावून घ्यायची आहे. बघा, एक टिप मारून घेतल्यानंतर लगेच आपण दुसरी पण टिप मारून घेतली. बघा, लगेच वरचा भाग आपण असं गोलाकार गुंडाळून आतमध्ये टाकून क्रॉसपट्टीचा पार्ट उलटा करून लगेच आपण एक टिप टाकून घेतली. लगेच दुसरी पण टिप टाकून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला नंतर खोलायला नको. सेम दुसऱ्या साईडचा पार्टसुद्धा आपण तसाच रेडी करायचा आहे. तर बघा, क्रॉसपट्टीच्या साईडने क्रॉसपट्टी ही अस्तरच्या साईडने जो आहे तो अस्तरचा भाग अस्तरच्या साईडने ठेवायचा आहे क्रॉसपट्टीचा, आणि मेन फॅब्रिकचा भाग हा मेन फॅब्रिकच्या साईडने ठेवूनच मग क्रॉसपट्टी लावायची आहे. तर बघू शकता, इथं व्हिडिओमध्ये जसं दिसतंय तसं आपण क्रॉसपट्टी लावून घ्यायची आहे. तर लगेच आपण डबल टिप पण देऊन घ्यायची आहे. क्रॉसपट्टी हे न खेचता न ओढता लावल्यामुळे आपली फिनिशिंग छान येणार आहे आणि आपण अंगात घातल्यानंतर सुद्धा व्यवस्थित बसणार आहे. तर बघा, डबल टिप द्यायची आहे, जेणेकरून आपला
नंतर ब्लाऊज उकलणार नाही. जिथे डबल टिप द्यायची आहे तिथं डबल टिप देऊन घ्यायची आहे आणि शक्य आहे तिथं डबल टिप द्यायची गरज नसली तिथं आपण स्किप करायची आहे. तर बघा आपण दोन्ही पार्ट ओपन करून घ्यायचे आहेत. ओपन करून घेतल्यानंतर बघा दोन्ही पार्ट आपले परफेक्ट झालेले आहेत, सेम झालेले आहेत. तर आता आली आपली हुकपट्टी आणि लूपपट्टी. तर बघा आपण अस्तरच्याच कपड्याची हुकपट्टी आणि लूपपट्टी लावणार आहोत. तर लूपपट्टी ही थोडीशी रुंदीला जास्त असते आणि हुकपट्टी ही रुंदीला कमी असते. तर बघा बरेचदा कस्टमरचे रिक्वायरमेंट असते, कोणी डाव्या साईडनं हुक लावतो तर कोणी उजव्या साईडनं हुक लावायची सवय असते. जसं कस्टमरची रिक्वायरमेंट आहे त्यानुसार आपण हुकाची साईड उजवी किंवा डावी साईड करून आपण शिवून द्यायचं आहे. तर बघा इथं आपली हुकपट्टी रेडी झालेली आहे. आता लूपपट्टी लावायची आहे. तर बघा लूपपट्टीचा थोडा रुंदीचा भाग असतो, आपण मोठी पट्टी काढलेली आहे. तर बघा उलट्या साईडने आधी आपण पट्टी ठेवून टिप टाकून घेतली आणि लगेच दाब टिप देऊन घेतली. आता सुलट भागाने पट्टी ते डबल फोल्ड करून टिप टाकून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या नंतर हुक लूप केल्यानंतर खोलणार नाहीत. ही टिप नाही टाकली तर बघा आपल्या नंतर ओपन होण्याचे चान्सेस असतात. इथं मी गळ्याच्या साईडने छोटीशी टिप टाकून घेतली, जेणेकरून आपली तिथं जे आपण कटोरी जॉईंट केलेली आहे ती व्यवस्थित बसेल. तर बघा एकदा आपण चेक करायचं आहे कोणता पार्ट कमी जास्तीचा आहे की नाही. जर थोडा फार असला तर तो कट करून लेवल करून घ्यायचा आहे. तर आपल्या इथं दोन्ही पार्ट छान रेडी झालेले आहेत. आता लूप करण्यासाठी आपण समान अंतर ठेवून तिथं मार्किंग करून घ्यायचे आहे. लूप करण्यासाठी म्हणजे हुक लावण्याच्या घरासाठी सेम अंतर ठेवून आधी मार्किंग करून घ्यायचे आहे आणि लॉक करत करत आपण लूप करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता इथं व्हिडिओमध्ये जसं दिसत आहे तसंच आपण लूप करून घ्यायचं आहे. तर बघा आता बॅक पार्ट आपल्याला रेडी करायचा आहे. तर बघा इथं मी मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्हीचे गळे कट करून घेतलेले आहेत, म्हणून मी इथे ठिकठिकाणी पिना लावून घेतलेले आहेत. तर बघू शकता इथं मी सुरुवातीला गळ्याची स्टिप टाकून घेणार आहे. मला गळा पलटी करायचं नाही तरीही मी टिपच टाकून घेणार आहे. या गळ्याला पायपिंगच लावायची आहे. तर बघा इथे व्हिडिओमध्ये दिसते मी आधी गळ्याला टिप टाकून घेतली आणि जसं आपण क्रॉसपट्टी लावली होती तशाच प्रकारे आता आपण इथं सुद्धा करणार आहोत. आता वरचा भाग आतमध्ये फोल्ड केला आणि कमरेच्या साईडची आपण टिप देऊन घेत आहोत. तर बघा समान अंतर ठेवून सरळ रेषेमध्ये आपण टिप देऊन घ्यायची आहे. मागे पुढे कुठेही शिलाई तिरकी जायला नको. तर बघा आपण एकसारखी टिप देऊन घेतली आणि आता तो भाग ओपन करून घेतला. बघा कमरेच्या साईडने सुद्धा आपण कुठेही दाब टिप दिली नाही, तिथली आपली टिप स्किप केलेली आहे, त्याच्यामुळे आपला ब्लाऊज काही उकलणार नाही. तर बघा फिटिंगच्या साईडने आपण एक एक टिप देऊन घेणार आहोत. दोन्ही साईडने आपण एक एक टिप देऊन घेतली. तर बघा आता आपण शोल्डर ठेवून बॅक आणि फ्रंट साईडचा पार्ट ठेवून शोल्डर जॉईंट करून घेणार आहोत. तर बघा दोन्ही साईडचे शोल्डर व्यवस्थित ठेवून आपण टिप टाकून घेणार आहोत. तर सेम अंतर ठेवून आपल्याला टिप टाकायची आहे. तर बघा आता आपल्याला इथं शोल्डरला कुठे कमी जास्तीचं आहे का ते चेक करून घ्यायचं आहे आणि कुठं थोडंसं एक्स्ट्रा राहिलेलं असलं तर ते बरोबर करून कट करून घ्यायचं आहे. तर बघा इथं थोडंसं जास्तीचं आहे, मी थोडंसं कट करून घेतलेलं आहे. बघा आता आपली साईड फिटिंग जे असते ते चेक करून घ्यायचं आहे की आपले दोन्ही पार्ट व्यवस्थित आहेत की नाही. तर बघा इथं आपले दोन्ही पार्ट बरोबर आलेले आहेत. आता आहे बाहीला अस्तर लावण्याची. तर बघा बाहीचा अस्तर आणि ब्लाऊज पीस हे दोन्ही एकाच मापाने कट केलेले आहेत. तर इथं व्यवस्थित काळजीपूर्वक बघायचं आहे की एका साईडचे होणार नाहीत. म्हणजे कधी कधी काय होतं की उजव्या साईडचं दोन्ही बाही होतात. तर व्यवस्थित काळजीपूर्वक चेक करूनच आपण हे जॉईंट करून घेणार आहोत. तर बघा आपण व्यवस्थित जॉईंट करून घेतलेला खोलगट भाग समोरच्या साईडला ठेवून व्यवस्थित चेक करून दोन्ही साईडच्या बाह्या अलग अलग ठेवून आपण टिप टाकून घेतली. लगेचच आता आपण दाबटीप देऊन घेणार आहोत. तर बघा इथं दाबटीप देऊन घेतली. परत दुसऱ्याही बाहीला आपण दाबटीप देऊन घेतली. तर बघा इथं आपण दंडघेराच्या साईडने कुठेही आपण मेन फॅब्रिकवर टिप टाकून घेतलेली नाही. लगेचच आपण साईडने कडेकडेने वरच्या साईडचा बाहीचा पार्ट अस्तर जॉईंट करून घेत आहोत. तर बघा कुठेही गोळा न होऊ देता कपडा सेट करत करत आपण वरच्या बाहीचा
अस्तर जॉईंट करून घेतला. सेम दुसऱ्या हे बाहीला तसंच करायचं आहे. दंडघेराच्या साईडने कुठेही आपण दाबटीप दिलेली नाही. मेन फॅब्रिकवर तिथली सुद्धा आपली एक टीप स्किप झालेली आहे. तर बघा व्यवस्थित आपण हातानं प्रेस करत करत अस्तर व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आता बघा इथं कुठे कुठे मेन फॅब्रिक थोडासा जास्तीचा दिसतोय तो कट करून घ्यायचा. दोन्ही बाहीचा सेम कट करून घेऊन एका लेवलमध्ये करून घ्यायचे. आता बाहीचं सेंटरला थोडेसे कट मारून घ्यायचं आहे. आता बघा बऱ्याचदा आपण समोरच्या भागाला जर समजा ओळखू येण्यासाठी काही मार्क नाही केलं तर एका साईडच्या बाही होऊन जातात. त्यासाठी बघा मी इथं फ्रंट साईडला म्हणून एफ टाकते कधी पण, ते मला सोपं जातं बाही लावण्यासाठी. तर बघा आता गळ्याची पायपिंग करायची आहे. तर मी अस्तरच्याच कपड्याच्या तिरक्या साईडमध्ये पट्ट्या काढून घेत आहे पायपिंगसाठी. तर बघा तिरक्या साईडमध्ये काढल्यामुळे काय होतं की तिरक्या साईडचा कपडा हा क्रॉसमधला स्ट्रेचेबल असतो, म्हणून पायपिंग हे सुंदर येते. तर बघा इथं आपण एकमेकाला पट्ट्या असं क्रॉसमध्ये जोडून घेत आहोत. इथं व्हिडिओमध्ये जसं दिसते तसं आपण पट्टे जॉईंट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथं आपल्या सर्व पट्ट्या एकमेकाला जॉईंट झालेल्या आहेत आणि आपल्याला एक सरळ लांब पट्टी भेटलेली आहे. जिथे जिथं आपण जॉईंट केलेलं आहे तिथले एक्स्ट्राचे भाग काढून टाकायचे आहेत. बघा त्रिकोणी भाग निघतात ते आपण काढून कट करून घ्यायचं आहे आणि पट्टी लांब ठेवून कुठे मध्ये बाहेर झाले की एक्स्ट्रा कपडा राहिलेला असला तर तो कट करून घेऊन एका लाईनमध्ये सरळ पट्टी तयार करून घ्यायची आहे. आता गळ्याची पायपिंग करताना ब्लाऊज हा सुलट ठेवूनच मग वरील पायपिंग जॉईंटचा भाग पायपिंगच्या वरती ठेवून मग लावायची आहे पट्टी. तर बघा पायपिंगची पट्टी लावत असताना सुद्धा सेम अंतर ठेवून आपल्याला टीप द्यायची आहे. कुठेही मागे पुढे करायचं नाही, त्याच्यामुळे आपल्या पायपिंगचा शेप बिघडतो. बघा एका सरळ रेषेमध्ये ही आपली पट्टी लावून झालेली आहे. आता पुढच्या गळ्याला आणि मागच्या गळ्याला गोलाकार भागामध्ये कट देऊन घ्यायचे आहेत, जेणेकरून आपली पायपिंग व्यवस्थित बसणार आहे आणि फिटिंगसुद्धा व्यवस्थित येणार आहे. उरलेली पायपिंगचा जो भाग आहे, पट्टीचा जो भाग आहे तो आपण असा फोल्ड करून एक टीप देऊन घेणार आहोत. तर बघा पूर्ण आपली टीप देऊन झालेली आहे. टीप देऊन झाल्यानंतर जो काही आपला शिल्लक कपडा आहे तो कट करून टाकायचा आहे. तर बघा आपण कट करून घेत आहोत कपडा एक्स्ट्राच्या पट्टीचा. तर आला आता मेन पायपिंग जी आपल्याला ब्लाऊजला रेडी पायपिंग असते ती. तर बघा एकसारखं अंतर ठेवून आपण व्यवस्थित गोलाकार शेपमध्ये आपली पायपिंग येत आहे. बघू शकता व्हिडिओमध्ये किती सुंदर पायपिंग बनत आहे. तर सेम असंच पद्धतीने केलं तर आपल्या प्रत्येक ब्लाऊजची पायपिंग ही अशीच येणार आहे. तर कुठेही पायपिंग करताना एकदम छान न ओढता न खेचता अशीच पायपिंग लावून घ्यायची आहे. बघू शकता पायपिंग आपली खूप सुंदर झालेली आहे. पुढच्या आणि मागच्या गळ्याची सुद्धा बघू शकता आपली एकदम परफेक्ट आलेली आहे. तर आता आला मागच्या टक्सचा भाग. तर बघा बॅक साईडचा टक्स देऊन घ्यायचा आहे. तर मी रुंदी 4 सेंटीमीटर आणि उंची 4.5 सेंटीमीटर टक्स द्यायचा आहे. टक्स हा 1-1 सेंटीमीटरचा असतो. तर मी इथं मार्किंग करून घेतली आणि टक्स देऊन घेणार आहे. तर खालच्या कमरेच्या साईडनं आधी लॉक करून मग टीप वर घ्यायची आहे आणि मग वरती पण थोडा लॉक करायचा आहे. त्याच्यामुळे काय होतं की आपल्या नंतर ब्लाऊज उकलणार नाही. तर बघा एका साईडने आपण दिला, सेम दुसऱ्या साईडनं पण लॉक टाकत आपण टक्सची टीप टाकून घेतली आहे. तर बघा हा बॅक पार्टसुद्धा रेडी झाला आहे. इथे बघा मी मुंढ्याच्या साईडने कुठेही टीप टाकली नव्हती, इथे थोडीशी मी छोटी टीप कोपऱ्यामध्ये टाकून घेतली. आता आपण बाही जॉईंट करून घेणार आहोत. व्यवस्थित पहिल्यांदा चेक करायचं आहे की उजवी साईडची बाही आणि डाव्या साईडची बाही, ज्या साईडची बाही आहे त्या साईडची बाही घेऊनच मग बाही जॉईंट करायचं आहे. तर बघा एक टीप देऊन झाल्यानंतर लगेच आपण दुसरीही टीप देऊन घ्यायची. बाही लावताना सुद्धा आपण बाही कुठेही खेचायची किंवा ओढायची नाही, जशी आहे तशी लावून घ्यायची आहे. नाही खालचा पार्ट ओढायचा नाही किंवा बाहीचा पार्टसुद्धा ओढायचा नाही. जशाच तशी सैल हाताने एकसारखी आपल्याला बाही लावून घ्यायची आहे. याच्यामुळे आपली फिटिंग वगैरे बिघडणार नाही. तर बघा आपण काय करू, बसता कमी पडला कपडा म्हणून ओढाताण करतो, तसं अजिबात करायचं नाही. व्यवस्थित मेजरमेंट घेऊन बाही कट केल्यानंतर कमी पडणार नाही. तर बघा आता आपण लगेच साईड पार्टने सुद्धा
जिथं आपण फिटिंगचा पार्ट असतो साईड पार्ट वरचा आणि खालचा साईड पार्टला एक टीप देऊन घेतली, ब्लाऊज सुलट ठेवून दोन्ही साईडने अशी एक एक टीप देऊन घ्यायची आहे. आणि काही छोटे धागेदोरे निघाले असतील ते कट करून घ्यायचं आहे. मग या टिपने काय होतं की नंतरचे जे आपले धागेदोरे असतील ते निघणार नाहीत. थोडंसं आपल्याला नखानं प्रेस करायचं आहे आणि कपडा व्यवस्थित बाहेर काढून नंतर ब्लाऊज उलटा करून आपल्याला फिटिंगच्या टीप टाकून घ्यायच्या आहेत. बघा इथं व्हिडिओमध्ये जसं दिसते तसं आपण करायचं आहे. तर आपण आता टीप देऊन घेतलेलं आहे. तर बघू शकता आपली टीप दिल्यानंतर नंतरचे जे धागेदोरे निघणार आहेत ते नक्कीच निघणार नाहीत. जोपर्यंत आपला ब्लाऊज फाटला तरी पण तिथले धागेदोरे निघणार नाहीत. लगेचच आपण टीप देऊन घेणार आहोत. दोन्ही साईडने आपण टीप देऊन घेतली. इथं जसं दिसते तसं आपण टीप टाकून घ्यायची आहे. आणि जो आपला मेजरमेंटला दिलेला ब्लाऊज आहे ते फिटिंगचे पॉईंट काढून आपण आता आपल्याला शिवलेल्या ब्लाऊजला फिटिंग देऊन घेणार आहोत. तर बघू शकता इथं जांभळ्या कलरचा ब्लाऊज आहे, तो मी शिवलेला आहे. त्या काकूंना व्यवस्थित बसला म्हणून त्यांनी दुसरा पण ब्लाऊज दिला. तर बघा त्या मापानुसार मी इथं फिटिंगचे पॉईंट काढून घेत आहे. कमरेचा फिटिंग, छातीचा फिटिंग आणि दंडघेर हे तिन्ही पॉईंट काढून आपण एक सरळ रेष ओढून घ्यायची आहे. सरळ रेष ओढून घेतल्यानंतर आपल्याला एकाच वेळेस परफेक्ट फिटिंगची लाईन भेटणार आहे. तर बघा आपण मार्किंग करून घेऊन त्याच मार्किंगवरून आपण टीप टाकून घेणार आहोत. तर बघा एका साईडनं सुरुवातीला कमरेच्या साईडने लॉक करून वरती टीप सरळ घेऊन घेराच्या तिथंसुद्धा आपण डबल टीप करून घेणार आहोत, म्हणजे लॉक करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्यानंतर ब्लाऊज उसवायला नको. तर बघा दुसऱ्याही साईडने सेम फिटिंगचे पॉईंट करून एक सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. दंडघेर, छाती आणि कमर. तर बघा आपण एक लाईन ओढून घेतलेली आहे आणि त्याच लाईनवरून आपण आता टीप टाकून घेणार आहोत. बघू शकता आपली टीप टाकून झालेली आहे. चेक करून घ्यायचा ब्लाऊज, आपण मापाला दिलेला ब्लाऊज आणि आपण शिवलेला ब्लाऊज फिटिंगमध्ये कसं आहे. परफेक्ट आल्यानंतर लगेच 5 इंचाच्या अंतरावर आपण 2-3 टीप टाकून घ्यायचं आहे. दोन्ही साईडने पण आपण 2-3 टीप टाकून घ्यायचं आहे. याच्याने काय होतं की समजा कस्टमरला जरा कधी एखाद्या वेळेस ब्लाऊज फिटिंग झाला तर एक टीप खोलून सहजच त्यांना घालता येईल. तर बघा आपला ब्लाऊज कसा झालेला आहे ते आपण पाहू. मी बघा खालती आणि वरती एक एक पिन लावून दाखवते आपला ब्लाऊज कसा रेडी झाला आहे. आपला ब्लाऊज एकदम सुंदर रेडी झालेला आहे. पुढचा गळा, मागचा गळा दोन्ही छान झालेले आहेत. कटोरीचे पफसुद्धा सुंदर आलेले आहे. कटोरी एकदम परफेक्ट शेपमध्ये आलेली आहे. पायपिंग वगैरे सगळं चांगलं आलेलं आहे. कमरेची फिनिशिंग बघा, बाहीची फिनिशिंग बघा, सगळं छान आलेलं आहे. असंच आपण व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशा शिलाई रिलेटेड व्हिडिओत लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.